मॉर्निंग फ्रेंड्स. रनिंग आणि क्रॅम्प आर्टिकल नंबर 23. तर बऱ्याच रनरला असा प्रॉब्लेम असतो की रनिंगच्या वेळी क्रॅम्प्स येतात. ते खूप कॉमन आहे आणि त्यासाठी बेसिक गोष्टी आहेत, तर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यामुळे क्रॅम्प्स येतात. त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आणि रनिंग वेळी घेतलं गेलेलं हायड्रेशन, ओव्हर एक्झर्शन, प्रॉपर वॉर्मअप, बॉडीतलं ग्लायकोजन लेवल आणि ब्लड सर्क्युलेशन, ह्या गोष्टीमुळे हे क्रॅम्प्सचे चान्सेस आहेत. खास करून ह्याचं एक थोडेसे प्रिकॉशन्स म्हणून आपल्याला असं करता येईल की तुम्ही जेव्हा रनिंग स्टार्ट करत आहे त्यावेळी प्रॉपर वॉर्मअप करणं गरजेचं आहे. वॉर्मअप प्रॉपर नसेल तर ब्लड सर्क्युलेशन होत नाही बॉडीमध्ये. वॉर्मअप सोबतच रनिंगच्या वेळी तुम्ही जे काय हायड्रेशन घेत आहे, ॲटलिस्ट 15 मिनटाला 1 सिप पाणी, 30 ते 35 मिनटाला ORS आणि त्यापुढे साधारण 25-30 किलोमीटर नंतर सोडियमची लेवल हे मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये ओव्हर एक्झर्शन आहे. ओव्हर एक्झर्शन आणि जे प्लॅन शेड्यूल आहे त्याप्रमाणेच आपलं रनिंग हे ग्रॅज्युअली इन्क्रीज होत गेलेलं असलं पाहिजे. ओव्हर एक्झर्शनमध्ये आणखी हिस्ट्री पण असते की रात्रीची झोप कशी आहे आणि ट्रेनिंगच्या वेळी तुम्ही अचानक स्पीड चेंज करणं, की जे तुम्ही रेसच्या वेळी जे स्पीड चेंज करताय ते ट्रेनिंगच्या पार्टमध्ये असलं पाहिजे किंवा ते बॉडीला शॉक असू नये. त्यामुळे देखील क्रॅम्प्स येण्याचे खूप चान्सेस आहेत. तर या छोट्या छोट्या गोष्टीकडं लक्ष ठेवलं आणि मेन म्हणजे आहार, आपलं जे काय फूड तुम्ही घेताय ते डेली फूडमध्ये सर्व गोष्टी इन्व्हॉल्व पाहिजे. त्याच्यामुळे ह्या क्रॅम्पसाठी इंजुरीला चान्स राहणार नाही. व्यवस्थित प्लॅन्ड बेसमध्ये रनिंग करा आणि हायड्रेट ठेवा. हायड्रेट आणि त्याचबरोबर रनिंगच्या आधी चांगला वॉर्मअप हवा आणि रनिंगच्या वेळी प्रॉपर हायड्रेशन. त्यामुळे रनिंगच्या वेळी तुम्हाला चान्स राहणार नाही क्रॅम्पचा. मी आतिश शाह, चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, अल्ट्रा मॅरेथॉनर अँड फिटनेस ट्रेनर, सोलापूर.